राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती आणि त्यात काय तथ्य आहे आपण जाणून घेऊया। स्वतः बाबाजानी दुर्राणी माझ्यासोबत आहेत। साहेब, काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करताय तुम्ही, परवाच्या दिवशी तारीख निश्चित झाली याचं समाज माध्यमांवर पोस्टर व्हायरल होत आहे। नेमकी काय स्थिती आहे, काय सत्य आहे? परवा दिवशी हर्षवर्धन सपकाळ प्रांताध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे। हे खरं आहे। नेमकी काय स्थिती आहे? शरद पवारांची इतक्या दिवसांची साथ सोडली, तुम्ही काँग्रेस पक्षात जात आहेत आणि धर्मनिरपेक्ष विचाराने आज देश पातळीवरच काँग्रेस एक असा पक्ष आहे की ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सक्षमपणे लढा देते। आणि जेवढे रिजनल पार्टी आहे, जेवढे प्रांतिक पक्ष आहे, एक दिवसेंदिवस भारतीय जनता पक्ष त्याला कमकुवत करीत आहे। अशा परिस्थितीमध्ये फक्त काँग्रेस असा पक्ष आहे की जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये देश पातळीवर दिल्लीपासून दिल्लीपर्यंत लढा देण्यामध्ये सक्षम आहे। म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला की आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायला पाहिजे। परवाच्या दिवशी पक्ष प्रवेश आहे, नेमकं मुंबईला कार्यक्रम सोहळा आयोजित होणार आहे। कोण कोण कार्यक्रमात उपस्थित असणार आहे प्रवेश सोहळ्याला? आणि परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमचे किती समर्थक जात आहेत सोबत? सर्व जिल्ह्याचे आणि पाथरी तालुक्याचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, मार्केटचे संचालक, मार्केटचे पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, परभणी महापालिकेचे काही सदस्य, असे अनेक लोक त्या ठिकाणी माझ्यासोबत पक्ष प्रवेश करणार आहे। सुरेश वरपुडकर होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर खरं तर तुमचा पक्ष प्रवेश होतोय। पक्षाकडून काही कमिटमेंट भेटले तुम्हाला? काही शर्ती होत्या तुमच्या? नाही, काही शर्ती नाही, कोणत्याही प्रकारचं कमिटमेंट नाही। आणि फक्त काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश विचाराने आज देशामध्ये सत्ताधारी पक्षाकर लोक प्रवेश करण्याचा लोंढा वाढलेला आहे। पण एक विचाराने आपण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी पुन्हा पक्षाची बांधणी या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जोमात करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल। काँग्रेसमध्ये कुठल्या पदावर काम करायला बाबाजानी दुर्राणी यांना आवडेल? नाही, असं काही नाही। जे काँग्रेस पक्ष जबाबदारी देईल, जे काही ते जबाबदारी देतील, ते निश्चितपणे जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल। बाबाजानी दुर्राणी होते, परवाच्या दिवशी मुंबई येथे सोहळा होणार आहे आणि त्यात बाबाजानी दुर्राणी काँग्रेस प्रवेश करणार आहेत। मात्र पक्षाकडे कुठली मागणी केली नाही, बिनशर्त काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं या ठिकाणी बाबाजानी दुर्राणी यांनी भावना व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।